आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे. जरा टोपी गामजा लुक वेगळा म्हणलं की व्हिडिओ वेगळाच असणार. मित्रांनो, भाऊ मला 2 दिवसापूर्वी टायटलमध्ये मला म्हणला होता, तुझ्या उराव म्या साखळ्या केल्या, सोनं केलं. भाऊ हा सोमा काय तू हलक्यात घेतो का कच्चा समजतो याला? अरे तुझ्या पण उराव मी काय केलं माहिती आहे का? गंमड गाय केली, गंमड गाय. ही जर बघितलं तुम्ही तर हा पक्षान धक्का बसन तुम्हाला. अरे तू साखळी केली म्हणून काय झालं? अरे तुझ्या उराव मी काय केलंय भाऊ सारं कळन. त्या अगोदर मित्रांनो, म्हणजे आता आज टोपी आणि गामजा घातला वेगळा लुक, म्हणजे व्हिडिओ पण थोडा वेगळाच असेल, जरा वेगळंच काहीतरी असेल. कारण इथं गाव इथं लागलेल्या काही गोष्टी मला अगदी मनापासून बोलायच्या त्या तुम्हाला. कारण काय गोष्टीचं असं असतं मित्रांनो, फॅमिलीत एक वेळेस गाव गेलेला परवडन, अशा खुश मेलेलं परवडन, पण ती जिवंत असून पण मेल्याने जगण्यात मजा नाही. ती मड रोजचं मड, त्याला कोंडरड म्हणतात. ती दुखणं तसं अर्धवर जर मरावं नाही तर नीट तरी व्हावं. तसंच एकतर गाव तरी बसावं, नाही तर ती अशी जखम झाली असं हृदयाला ना असं स्पर्श होऊन मला तुम्हाला सांगतो गेलेले. ती स्पर्श झालेली जखम आहे ना, वारंवार दुखती ना, असं जखमा उकळून काढते आणि मला राग येतो त्या गोष्टीचा. म्हणून आज काय गोष्टी मला तुम्हाला बोलायच्या त्या. पहिली गोष्ट मी आता लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ती भावाच्या सेटवरती जाणार आणि थोडासा धिंगाणा करणार आहे. आता त्याचं पुष्पा 2चं शूटिंग चालू आहे. तुम्ही म्हणसाल असं का करता सोमा दादा? अरे करायला लागतंय मित्रांनो, जशात तसं वागलं पाहिजे. आता कशामुळे जायचं ते आणि ह्याच्यात काय आहे मी दाखवतोय. जसा भावाचा थंबनेल होता की बाबा तुझ्या उरावरती मी सोनं केलं, तुझ्या उरावर मी काय केलं हे पण तुला दाखवतो. त्या अगोदर भाऊ मी आता सेटवर येतो, या तुझं कुठं शूटिंग चालू ना तिथं मी येणार आहे. कारण की मला माहित नव्हतं की ह्याचं पुष्पा 2चं शूटिंग चालू. आता जर वेळी ह्याला मी दिसतो गवतो शूटिंग करायला, बावड्या चल शूटिंग करायची, बावड्या चल असं, बावड्या स्क्रिप्ट. आता कुठं गेलं? आता मला सोडून तू करतोय ना शूटिंग, तर आता मी तिथं येणार आहे. बरं काय येणार आहे यायची गरज नव्हती, पण भाऊ तो बाप पाहिलं मला तिथं यायला. आता पण आता तिथं जाऊन मी काय करणार, काय ती पण शूटिंग करून घेईन माझं आणि दाखवीन त्या चॅनेलवर. तर मग बघा काही मला फरक पडत नाही. पण मला 2 गोष्टी विचारायला जायचं आहे. तर आपली कलाकार जुने आहे ते माझं कॉल वारंवार असतात, त्यांचं असतात मला. मग मी ती काल एका कलाकाराला कॉल केला, नाव घेत नाही. त्याला म्हणलं कुठं आहे भाऊ? म्हणलं तुमच्याच शूटिंगमध्ये मी. म्हणलं कुठं या? म्हणलं इथं शूट नाही म्हणलं चालू बारामतीत. अरे म्हणलं मला काय माहीत नाही, कल्पना नाही. म्हणलं ती शूट लावलं आहे पुष्पा 2चं पांडुने. लोका म्हणलं मला काय माहीत नाही. कसं माहीत नाही म्हणलं मला नाही लागा त्यांनी सांगितलं. म्हणलं काय सांगितलं नाही माहिती आहे का? म्हणलं विचार की त्याला. मला काय माहीत, मला काय माहीत नाही, विचार म्हणलं तरी. मग त्याने विचारलं वाटतंय काल की सोमाला कार सांगितलं नाही भावड्याला तुझ्या भावाला. ती जर वेळेस स्क्रिप्ट लिहितो ही ती ॲक्टिंगमध्ये घेतो, त्याला काय घेतलं नाही. ती म्हणला ती कोणाचं पण काम नाही म्हणला, हे पुष्पा आहे म्हणला, पुष्पा. अरे देवा, आता त्याचा ह्याचा काय संबंध आला? बरं असू दे. दुसरी गोष्ट ती म्हणला त्या पुष्पाचं कॅरेक्टर लागते म्हणला, त्यासाठी अशी केस वाढवायला लागते, अशी केस पाठीमागे. ही म्हणलं माझी केस आहे ती बावड्याची केस आहे का, त्यासाठी दाढी राखायला लागते, अशी भली मोठी दाढी अशी गुडघ्यात आली पाहिजे हितवर, तसली दाढी राखायला लागते. बावड्याला कुठं दाढी या? अयो बाबा हो, मला माहीतच नव्हतं लागा. म्हणलं थांब मला आरशात जाऊन बघू. बघितलं, अरे खरंच लाग मागं केस नाही, ती असं बोकडावून केस नाही, ती पुढं पण नाही. आला का? म्हणलं बरोबर आहे, त्याचं काय चुकत नाही. म्हणला दुसरी गोष्ट मग म्हणलं साईड रोल द्यायचा असतो. ती मला साईडचं पण बघितलं, ती म्हणलं ती त्याला डायलॉग येत नाही. होय तुला आता कळलं काय मला डायलॉग येत नाही? मला तिथं जाऊन त्याला विचारायचंय की बाबा, आणि तशी पण मला त्याची गरज नाही या शूटिंगमध्ये. ठीक आहे बाबा, गरज नाही हितवर ठीक आहे, पण तू असं माझ्या कलेचा अपमान कसं काय तू करू शकतो की बाबा त्याला केसच पाहिजे ती
त्याला तुला सांगतो बनेला आतनं घातला पाहिजे तरच शोभतो. पायाला 5 बोटच पाहिजे ती, मनका सरळच पाहिजे. ही तोंड डायरेक्शन करणार तू कोण सांगणारा. ह्या गोष्टी त्या तुम्हाला सांगतो. तर आता मी सेटवरती जाणार आहे आणि त्याला विचारणार आहे, शूट चालू असतानाच माझा कॅमेरा घेऊन जाणार, थांबव म्हणणार आहे शूट, आणि मला सांग की बाबा कुठं केस वाढवायची, कुठली केस काढायची, मला सांग, कळू दे. म्हणजे मी तरी वाढवतो, काढतो, काय करतो, पुष्पा होतो, झुकेगा नाही साला करतो, आणि मला डायलॉग येत नाही का. तिथं जाऊन मला त्याला विचारायचं आहे. तर आता मी तिथं जाणार आहे. पण ठीक आहे, तिथला झाला तो, काय होईन ती होईन तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दिसन. आणि कदाचित आजचा व्हिडिओ आहे ना हा हितलाच आहे, घरचा शेवटचा व्हिडिओ असेल. कारण मला मी जी करतो ना ती योग्य करतो, आणि जी बोलतो ना ती करून दाखवतो. माझ्याकडे काय नकली फिकली चैना तसलं डुप्लिकेट काही नसतंय. माझ्याकडे सारं ओरिजिनल असतं. या तुम्हाला सांगतो, जसं की भाऊ म्हणला की बाबा बांगड्या भर, हाय त्याची इच्छा, बांगड्या भरल्या, ही केलं ती केलं, काय असेल ती असेल, आपण लाज पण सोडली, आपल्याला तसलं काय वाटत नाही. पण दुसरी गोष्ट, मी एक तुम्हाला शब्द दिलेला आहे, मी घर सोडणार, खरंच सोडणार आहे मी. ती कधी कदाचित वेळ आली आता ती. आणि त्या अगोदर जी भाऊ म्हणला होता नाही बाबा की बाबा थंबनेलमध्ये काय म्हणला होता, तुझ्या उराव मी साखळी केली, सोनं केलं सोनं. अरे पट्ट्या, तू माझ्या उराव सोनं केलं आणि तुझ्या उराव मी काय केलं. हा पक्षी शॉक बसन शॉक. तुझ्या उराव माझ्या उराव सोनं केलं, अरे तुझ्या उराव हे बघ काय आहे, प्रियंका प्रेग्नेंट होय. तर ही बघा प्रियंका प्रेग्नेंट चौथ्यांदा. हाय का तुझ्यात हिंमत, हाय का, हाय का तुझ्यात हिंमत. अरे भाऊ, तू जी करशील ती मी करू शकतो, पण मी जी करेन तू करूच शकत नाही, शक्यच नाही. टन टडाना नाच करायचा ना. हे बघितले का, समजा की फाईल आहे, काल चेकअप करून आणलं. डॉक्टर म्हणला, आता काय म्हणला काय समजा तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवतो. हे बघा, टुंटुडंग, तुझ्या उराव सोनं केलं, तुझ्या उराव इकडं बघितलं का. हे कशाचा छताडाचा निघला काय. थांबा थांबा, ही चुकीची फाईल आलेली दिसते हातात. ही छताडाचा नाही अक्षरा. का आनंदाची बातमी, पेढ वाटा, टाळ्या वाजवा, स्वामाने लय मोठं काम केलं. भावाच्या उराव ती सोनं करतोय काय, आणि मला तो हलक्यात घेतोय. मी कशात कमी येतो. त्याच्या आईला चौथ्यांदा बाप चौथ्यांदा बाप झालो मी. हे बघा फाईल, नाद खोळा बघितला कसं आहे पांडुरंगा, कसं आहे कसं आहे. हाय का तुझ्यात हिंमत. तुझ्यात हिंमत नाही. आता माझ्या उराव असं कर बरं. आता थंबनेल टायटल टाक बरं. माझ्या उराव तुम्हाला सांगतो, माझा भाऊ चौथ्यांदा बाप होतोय, आणि मी पण आता तुला 2 आहेत ना, मी तिसऱ्यांदा होतोय. टाक बरं. नाही भाऊ नाही, हे कोणाचं काम नाही. अरे सुखाचं नाही. सहज चुकून धक्का लागलं तरी ही असल्या कचाकच असल्या फायली निघतात माझ्या, कळलं का. तुझं काय का 5-5 वर्ष झालं की तरी तिथंच तुला सांगतो 4-4 वेळा दवाखान्यात हेल्पाट घालतो तुम्ही. म्हणून मी जी करतो ना ती तुला शोभत नाही. म्हणून अशा काय गोष्टी तू टायटल टाकू नको की बाबा भावाच्या उराव साखळ्या. आता केला भावाने पराक्रम, तुझ्या उराव फायली, कसं वाटतंय मग. आणि तू काय म्हणला की बाबा मला असं समजलं की ताईला ही म्हणत होता, ताई तुझ्या हातचा बावड्याने केक खाल्ला नाही, बायको हातचा म्हणलं की खाल्ला, आणि तुझ्या चांगल्या कार्यक्रमात भावाने धिंगाणा केला. पहिला धिंगाणा कुणी केला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला नाही. पहिला धिंगाणा कुणी केला, त्यांनीच जाणून बुजून म्हणला की बाबा मी म्हणलं मान दुखती माझी, तर म्हणतो हान हान अजून उड्या. म्हणून मी त्याच माझं चालू होतं आणि बहिणीवर घालतो, म्हणजे बहीणमध्ये घालतोय. ताईला काय म्हणतोय, बनव बनव व्हिडिओ त्याच्यावर बनव बनव. अरे काय तू माणूस आहे का, कोण आहे तू. तिला व्हिडिओ बनवायला सांगतो माझ्यावर. मग मी असले व्हिडिओ बनवल्यावर कसं दुखतं तुमचं.
तुम्हाला मी पहिलेच म्हणलं होतं ही टोपी गामजा लुक वेगळा म्हणलं की आजचा ब्लॉग वेगळा. जास्त काय बोलत नाही आता. हो का म्हणतं काय सोमा दादा तुम्ही येड्यावरे करता. आता काय कराय कसं असतं माहिती आहे का, कोण येड्यावरे म्हणलं तर मग जास्तच माणूस करता. हाय मी येडा तर हाय, कोण म्हणलं शाना तर शान आहे. ज्यांनी जवळनं मला बघितलंय त्यांना चांगलं माहिती मी कसं आहे ते कळलं. म्हणून काय लय परिचय द्यायची गरज नाही. जे वारंवार माझं व्हिडिओ बघतात पहिल्यापासून जुनं माझं सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे माझा स्वभाव काय आहे. तर भाव असं मला म्हणलाय तर आता मी तुम्हाला सांगतो भावाच्या सेटवर जाणार आहे. बरं आज ही मी तुम्हाला सांगतो असा लुक केला तुम्हाला सांगतो ही गमज्या फिमज्या लावून काय राहिले ह्याच्यात कसं वाटतंय. हो कुकू राहिले. प्रियंका ए प्रियंका इकडे का ती दरवाजा उघड का पहिले गेला. कुकू आण कुकू कुकू आण ये इकडे. अभिनंदनाची गोष्ट येडे कॉंग्रॅच्युलेशन. उघड की ती कुका पंचपाळ आणखी तिकडलं आणखी 5 मिनिटं पंचपाळ आण इकडं. इथं येडे तुला सांगतो असलं बाहेर आनंदाच्या बातमी ही ते तुला सांगतो. आता बघा मी काय करतो. आता सेटअप वर जायचंय पांडूकडे. आता जाणार आहे त्याला बघणार आहे. मला झुकेगा नाही साला झुकेगा नाही साला. आणखी इकडं तुला इथं काय काय कमी दिसतंय माझ्यात. लाव लाव चल लाव लवकर. दुखतंय तसलं करून आहे गाले तुझ्या जीवा मी या तुझ्या जीवा मी तिकडं पांड्याच्या आगाव जातो या. हा चौकात चौकात थांबतो पोलिसांना भ्याय नाही. तू हाय म्हणून बायको खंबीर आहे माग. हा तुझ्या जीवा उड्या हाण आणि तू म्हण गपाया बाया माझ्या धाप भरती असं म्हण नको. माणसात तरी असं म्हण नको. झालं काय तू आता मी म्हणलं तिकडे जाणार आहे मी धिंगाणा करायला तुम्ही म्हणते गप्पा गावा माझं पोट दुखतंय माझं धाप भरती कुठं निघाला इकडं तिकडं असं म्हण नको. ऐ आता मित्रांनो निघालो बघा आम्ही. ती मला म्हणतो ऍक्टिंग येत नाही त्याला दाखवत आता जाऊन ऍक्टिंग कशी असते ना कशी तिथं धिंगाणा करून दाखवलं मग त्याला काय कळ. गरज आहे का बसा घरी तिथं सांभाळायला. तुझ्या जीवावर चाललोय मी. मला कपडे धुवायचे ते धुऊ द्या ना ह्याला सांभाळा. तुझ्या जीवावर चाललोय जाऊन करू का धिंगाणा. नको हा तू इच्छिन ना दम टाक तुला भेटते ते घरची. हा कोण रुसलं या काय उरकलंय तुझं. हा चल बरं तू माझ्या सांग तिथं मी काय करणार माहितीये का. इकडे तिथं मी करणार आहे तिथं जाऊन पांडूला विचारणार आहे मला ऍक्टिंग येत नाही का झुकेगा नाही का साला असं करणार आहे. कोण म्हणलं तुम्हाला ऍक्टिंग येत नाही. हा कोण म्हणलं ऍक्टिंग ती एक जणापाशी मानलाय तिथं. हा येते का नाही येते की. येते ना मग माझा कॅमेरा तो धरायचा काय आणि मी तिथं ऍक्टिंग वगैरे करत आणि ते पांडूचं माझं काय होईल समजा कैद करा त्यासाठी तुला चालवलंय. ओके ना जमतंय चला. तर चला मित्रांनो आता तिथं धिंगाणा कसा होतोय ते बघा. घरी मी कॉल केलाय तो 4 चाकी गाडी घेऊन येत काय संधी जोरपूर काढायची तुला आता परमिशन देऊन टाकतो. समधी सरसकट हाणायची तिथं येऊन चाकी घेऊन येते चालवायला हिला लावायचं. आणि तिथं म्हणायचं नाही गप्पान बयान लय तुम्ही माझी दाब भरली तसलं म्हण नको काय. नाही तर माणसं म्हणतात काय बायकोच्या जेव्हा तू उड्या हाणतो तिची तिलाच अवसान तिची तिला तिचा बायको काय बोलताय डुक्या माझं पप्पी दे. तोंडाला चिकटपट्टी लावा. बरं चला मित्रांनो आता चालू आहे तिथं जाऊन मी कसं काय करतो मला विचारायचंच आहे त्याला काय पण होत्या. चला 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 मिळते हे नंतरच्या ब्लॉग. तुम्ही कुठं चालला तिला घेऊन चाललोय मी. मला पण आहे. हा, चल चल सगळीच चला. चल तू आलो पांड्या बिन ग लय आधीच घाबरत म्हणून तुला नाही ना मी एकदा तिथं जाऊन मी करणार आहे आता त्याला विचारणार आहे. मला ऍक्टिंग येते का. हा, चला कसा होतोय तिथला धिंगाणा बघा मित्रांनो.